जेव्हापासून सत्तेमध्ये भाजप होतंय तेव्हापासून आपण बघतोय की नारायण राणेंकडे मंत्रिपद असो किंवा नसो, पण भाजपची भूमिका जी आहे ते अगदी पिता पुत्र दोघंही खूप ठोकून ठोकून सतत भाजपचा मुद्दा जे आहे ते मांडत असतात. असं असतानाही नारायण राणे यांचा पत्ता नक्की का कट झालेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं नारायण राणे यांचा पत्ता कट होण्याचं कारण वेगवेगळी कारणं असू शकतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की जर बघितलं की आपल्याकडे माहिती आहे की मराठा आंदोलन खूप पेटलं होतं की मराठा समाज म्हणून नारायण राणेंना मंत्रिपद दिलं जाईल. मात्र असं एक शक्यता होती. मात्र त्यांना नाकारण्याचा अनेक भाजप ते नेमकं सुरुवातीला कालपासून तर आज दुपारपर्यंत सुद्धा नारायण राणे यांचं मंत्रिपद मिळेल आणि मात्र त्यांना ऐन वेळेस त्यांचा पत्ता कट केला. त्याचं प्रमुख कारण जर बघितलं की मागच्या वेळेस त्यांना मंत्रिपद दिलं होतं. मात्र पाहिजे त्या प्रमाणात नारायण राणेंनी ते काम मोदींच्या मंत्रिमंडळात केलं नाही असं समोरचं दिसतं. आणि दुसरं की ते जे निवडणूक जिंकले सर्वात महत्वाचं त्यांना मनसेने खूप मोठी मदत केली होती. मनसेमुळेच खूप काठावर त्यांचा विजय झाला. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नारायण राणे आणि जर त्यांचे दोघं सुपुत्र जर बघितले नितेश आणि निलेश राणे जे यांच्याकडे सुद्धा एक वेगळा पाहण्याचा दृष्टिकोन असतो. नारायण राणेचा यांचा मंत्रिपद का देण्यात आलं नाही हे अनेक चर्चातनं विषय होऊ शकतात. मात्र एक सध्या जर बघितले की भाजपकडनं कुठल्याही मराठा समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही. मात्र मराठा समाज म्हणून नारायण राणे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र कोकणामध्ये नारायण राणे यांना मात्र मंत्रिमंडळात का स्थान देण्यात आलं हे कदाचित येणाऱ्या काळात अनेक चर्चा होऊ शकतात. मात्र त्यामध्ये आपण जर बघितलं की अनेक गोष्टी जे आहेत कोकण हा फार महत्वाचा आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तसंच भाजपला सुद्धा खूप महत्वाचा गट आहे. इथे मात्र कळायला मार्ग नाही की का नारायण राणे यांचा पत्ता कट केलाय. मागच्या वेळेस त्यांचा जो कार्यकाळ जो होता थोडा वादग्रस्त होता. लोकसभेमध्ये भाषणामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेगळ्या चुका केल्या होत्या. त्यांनी यावेळेस शेवटी दुसऱ्या मंत्र्यांना जर बघितलं तर त्यावेळेस त्यांना साथ द्यावी लागली होती. ट्रोल सुद्धा झाले होते नारायण राणे. कदाचित ह्या गोष्टी सगळ्या नारायण राणे यांना पिछाडीवर नेलंय.